आताच्या घडीची ब्रेकिंग न्यूज अशी मिळाली की अंजनगाव सुरजी या ठिकाणून जो दर्यापूर रोड जाते त्या ठिकाणी असणाऱ्या सागर इंडस्ट्रीज या ठिकाणी कापसाच्या जीन आहे तो त्या ठिकाणी भयानक अग्नितांडव झालं असून आता लोक लाखो रुपयाचा माल स्वाहा झाला. एक तर कसं आहे सध्या उन्हाळ्याच्या दिवसात उलचिक काही ठिणगी पडली म्हटलं भाऊ की कोणाचंच ऐकत नाही. तर बहुतेक काहीतरी आता शॉर्ट सर्किट असेल किंवा आता चौकशी त्याच्यावर केल्या जाईल. घटनास्थळी अग्निशमन अचलपूर झालं, अग्निशमन अंजनगाव सुरजी झालं हे दाखल झाले असून सध्या त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. आगीची तीव्रता एवढी खतरनाक आहे म्हटलं भाऊ की पुऱ्या अंजनगावातून आगीचे जे धूर आहे की नाही हा दिसून येत असून सध्या हे दर्यापूर रोडची स्थिती या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक थांबले असून आगीवर सध्या नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. या ठिकाणी अचलपूर नगर परिषदेचे जे काळे सर आहेत याच्या मार्गदर्शनाखाली अग्निशमन दल दाखल झाली असून अचलपूरच्या अग्निशमनात एकदम ॲडव्हान्स गाड्या आहेत हे आता आगीवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न चालू आहे. सदर जो जीन आहे काही राठी नामक व्यक्तीच्या मालकीची आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती भेटली असून अंजनगाव सुरजी पोलीस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून किती रुपयाचं नुकसान आहे याचा अजून काहीच आकडा आला नाही. पण आगीचे डोंब एवढ्या मोठ्या प्रमाणात पसरले आहेत की अक्षरशः त्या ठिकाणी पोलीस प्रशासन मोठ्या प्रमाणात हजर झालं असून लोक आता गर्दी करतातच ना बाबा हो. काही असं काही घटना आली की लोक गर्दी करतातच पण सध्या त्याच्यावर आता आगीवर नियंत्रण आणण्याचा काम चालू आहे. काय कापूस म्हणजे काय हो कापूरच ना जराचा धक्का लागला की निरा ऐकतच नाही ना. तर या ठिकाणची ही आगीची तीव्रता आहे. तुम्ही जर सध्या तुमच्या फेमवर पाहत असाल अंजनगाव सुरजीचे सन्माननीय नगराध्यक्ष अविनाशजी गायगोले घटनास्थळी दाखल झाले असून त्या ठिकाणच्या स्थितीचा ते आढावा घेतात. तुम्ही पाहत असाल पाठीमागं कापसाची कंडिशन काय झाली एकदम कोळशाच होऊन गेला. आता हा वरचा पापुद्रा पूर्ण जळला आहे. अंदर किती रुपयाचं नुकसान झालं याची अजून कोणत्याच प्रकारची आम्हाला प्राथमिक माहिती आली नसून अंजनगाव सुरजीतून सकवून हे ब्रेकिंग न्यूज येऊन राहिली. या ठिकाणी आतापर्यंत 7 ते 8 आगीचे बंब आहेत हे रिचवले असून अजूनही त्या ठिकाणी आगीवर प्रयत्न आणणे चालू आहे. मतलब उन्हाळ्याच्या दिवसात उलची का आग लागली की भाऊ हे कोणाचीच ऐकत नाही. आणि त्यातल्या त्यात कापूस जर म्हटला तर निरा खतरनाकच कार्यक्रम आहे. तर यात राठी नामक व्यक्तीचे किती रुपयाचं नुकसान झालं याचा अजून अंदाज येणे बाकी असून आता महसूल अधिकारी त्या ठिकाणी जाऊन किती रुपयाचं नुकसान झालं याची चौकशी करते. आगीचे निरा आग म्हटलं की कोणाचीच ऐकत नाही. म्हणून जराशे उन्हाळ्याचे दिवस आहेत त्याच्यानं आपली जे मालमत्ता आहे तिले सुरक्षित ठेवा जेणेकरून तिने आपलं कोणत्याही प्रकारचं नुकसान. पाना हायवेवरून ती धुपट दिसून आलं पुऱ्या रस्त्यानं धुपट झाला आहे म्हटलं. आणि हे सकून जे ब्रेकिंग न्यूज आहे आपल्या गावरांकडून आमच्या गावरान जे प्रतिनिधी आहेत सुजित पाटील काकोड याच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणचं हे वृत्तांकन प्राप्त झालं. म्हणून कोणत्याही प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी गावरांना सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला की तुमच्या एरियातल्या बातम्या